जिल्ह्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली। एकनाथ शिंदेंकडून मला शिवसेना प्रवेशाची ऑफर आहे असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदेंसोबत बोलून पक्ष प्रवेशाचा निर्णय घेणार असं सुद्धा यावेळी धंगेकर यांनी म्हटलंय। आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का आता मानला जातोय। एकनाथ शिंदेसोबत बोलून शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेणार असं धंगेकर यांनी म्हटलंय। रवींद्र धंगेकर यांनी आता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे, त्यामुळे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून आता काँग्रेसला मोठा धक्का बसतोय। शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शिवसेनेमधून तशी ऑफर असल्याचं सुद्धा यावेळी धंगेकरांनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची प्रतिक्रिया आता धंगेकर यांनी दिली। खरं तर याआधी सुद्धा धंगेकर यांचे शिवसेनेच्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चा रंगली होती। माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत। अनेक दिवस चर्चा होत्या तुमच्या की तुम्ही काँग्रेस सोडणार, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार, तर काय चर्चा झाली आणि कोणत्या नेत्यांसोबत, शिंदेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांसोबत चर्चा झाली? आज 7 वाजता मी शिंदे साहेबांना भेटणार आहे आणि भेटल्यानंतर काय निर्णय व्हायचा तो 7 वाजता होईल। पण मी आज भेटताना पहिले सांगितलं की मी लपून जाणार नाही, लपून येणार नाही, त्यामुळे आज 7 वाजता मी त्यांना भेटणार आहे। जो काही निर्णय तो संध्याकाळी 7ला होईल। तुम्ही काँग्रेस सोडलेली आहे, तर काय भावना आहेत काँग्रेस सोडताना? नाही, मी म्हणलो ना, काँग्रेस पक्षामध्ये मनाला दुःख होतं। 8-10 वर्ष त्या परिवारात काम केले, कार्यकर्त्यांमध्ये काम केले, नेत्यांमध्ये काम केलं। प्रचंड त्यांनी आपल्या पाठीशी त्यांची जेवढी ताकद होती तेवढी शक्ती त्यांनी उभी केली, आपल्याला उमेदवारी दिली। हारजीत तर राजकारणात अशी ती झाली, पण मला कोणाबद्दल वाईट माझं म्हणणं नाही आणि कोणी माझ्यावर टीका केली तर मी त्याला उत्तर देणार नाही। काही शेवटी वाटतं की आपल्यावर राहिलेला कार्यकर्ता आज आपल्यातनं बाजूला जातो। पण आज 7 वाजता खरा काय तो निर्णय होणार आहे आणि आज 7 वाजता मी शिंदे साहेबांना भेटणार। काय शब्द दिला शिंदेंनी की तुम्हाला पक्षप्रवेश करताना या गोष्टीमुळे तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे? नाही, तुमच्या माध्यमातूनच सांगतो की मी कुठलाही माझ्या अजून चर्चा झाली नाही। त्यांनी मला काय दिलं पाहिजे आणि मी काय घेतलं नाही असं काही चर्चा झालेली नाही। आज 7 वाजता मी त्यांना भेटणार आहे। हे होते रवींद्र धंगेकर, ज्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे सांगितलेली आहे। ते काँग्रेस सोडतात, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। या संदर्भात दरम्यान धंगेकरांचा निर्णय हा दुर्दैवी आहे। आमदार रोहित पवार यांनी आता अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। धंगेकर सारखा सामान्य लोकांचा कार्यकर्ता जर सत्तेत जाण्यासाठी तिथं जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल, विचार बदलत असेल, तर ज्या वेळेस ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्याकडे एका विचाराला बघून निवडून दिलं होतं, त्या विचाराला कुठेतरी गद्दारी होईल असं माझ्यासारख्याला वाटतं। त्यामुळे माझी विनंती आहे धंगेकर साहेबांना की तुम्ही थोडंसं विचाराकडे थोडं बघा, संघर्षाची भूमिका ठेवा। पुढचा काळ हा विचाराचा आहे, चांगल्या लोकांचा आहे, त्यात तुमचं नाव नक्कीच अभिमानाने आम्ही सर्वजण घेऊ।